आजकाल जिकडे जाईल तिकडे बबडीचीच हवा सुरू आहे बरं का. नमस्कार, मी तेजा. तर आज आम्ही निघालोय माझ्या आजोळी शिरढोण. बबडीचे मम्मी पप्पा पण आलेले, तर म्हटलं आजीला भेटून येऊ. जाताना घाट नांदरत हे काहीतरी फंक्शन सुरू होतं ते दिसलं. ती संगीत आलो तसं ही म्हशींची टोळी आडवी चालली. म्हटलं आता धडक देतात की काय, पण वाचलो बाबा. कुच्चीमध्ये बाजार भरलेला. मोस्ट ऑफ आम्ही शनिवारीच शिरढोणला जातो आणि नेहमी मला कुच्चीतला बाजार बघायला मिळतो. शिरढोणमध्ये गेल्यावर बेकरीमधून थोडा खाऊ घेतला आणि इथं गरमागरम वडापाव तळताना दिसले, मग ते पण घेऊया म्हटलं. आजीने गेल्या गेल्या सगळ्यांची नजर काढली, पण तिचा जीव मात्र बबडीकडेच ओढत होता. त्यामुळे तिला कधी एकदा बबडीला घेते असं झालेलं. आम्ही जाईल तिथं खायचीच कामं करतो. दारातच जांभळीचं झाड आहे, त्याची ताजी ताजी जांभळं खायला मिळाली. त्यानंतर सगळ्यांनी मस्त असं हवेत ओट्यावर बसून वडापाव खाल्ले, गरमागरम चहा पिला आणि सगळे गप्पा मारत बसले. गप्पांमध्ये पण आजकाल फक्त बबडीचाच विषय असतो. खरंच बबडी म्हणजे आमचं अख्खं जगच बनली आहे. त्यानंतर आजीचा आणि मामींचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. जाताना जाखापूरमध्ये मम्मी पप्पांसाठी पण वडापाव घेतला आणि घरी आलो. इकडे बबडीची मस्ती अजूनही कंटिन्यू सुरूच होती. तुम्हाला किती पाहिजे? 5. सगळ्यांना किती आणल्या? येतच आणलं. येतात आणि बाकीच्यांना बाकी आणलं.